नमस्कार मैत्रिणींनो. तर आज जो मी केक बनवणार आहोत तो आहे चॉकलेट फ्लेवरचा केक आहे आणि हा 2.5 किलोचा केक आहे. माझी खूप दिवसापासून रिक्वेस्ट येत होती माझ्या मैत्रिणीकडून की तू मराठीमध्ये व्हिडिओ अपलोड कर. तर मी विचार केला आणि मी सोचलं की विचार करून केल्याबद्दल बाद मी सोचलं की चला एक वेळा ट्राय करूया. तर चला, तर आता ह्या व्हिडिओचा मी करम कोटिंग केला होता पहिलेच, की आता मी आयसिंग करत आहेत. आयसिंग करायसाठी पहिले मी व्हाईट क्रीम चांगले फाईन हे करून टाकलं, फिनिशिंग देऊन टाकलं आणि याच्यामध्ये पर्पल क्रीम आणि पिंक कलर दोन्ही कलरला मिक्स करून आणि मी हा फिनिशिंग दिला ह्या केकला. ते हा माझा 2 किलोचा केक रेडी झाला आणि मी ह्या असाच अर्धा किलोचा जो केक आहे माझा तो त्याला रेडी करणार. त्याच्यासाठी मी सेम प्रोसेस पद्धत वापरली. त्याला पण मी पिंक आणि पर्पल कलर दोन्ही कलरला मिक्स करून मी तोच कलर शेडो दिला आणि त्याला फिनिशिंग दिली. चला, तर हा केक माझा रेडी झाला. मग मी याच्यावर त्याला सेट करते दोघाला पण. तर ह्या जो केक आहे हा बार्बी डॉल केक आहे आणि याचा जो मेन जो पार्ट आहे तो आहे त्याच्यावर मी क्राऊन ठेवणार आहे. तर क्राऊन मी फॉन्डेनचा बनवणार आहे आणि त्याचं नाव क्राऊनला मी गोल्डन कलर चा बनवणार आहे. तो ह्या जो माझा ह्या केक आहे हा रेडी झाला आणि याला मी ठेवला फ्रीजमध्ये सेट व्हायला. मग आता काही मिनटानंतर टायमानंतर मी हा केक धुणीला काढला आणि ह्या जो अर्धा किलोचा केक आहे तो 2 किलोच्या केकवर असं सेट करणार ताकी आणि त्याला मी द्यायचं आहे. मग मी सेट करेल, नाही तर माझ्या फ्रीजमध्ये थोडी जागा कमी आहे तर मी ठेवलं नाही होतं, त्याला देवाचं आहे म्हणून मी आता काढलं. मग आणि आता मी याला सेट केलं. थोडंसं जे गॅप आहे ते असं व्हिडिओमध्ये दिसत आहे, ॲक्च्युलीमध्ये दिसत नाही होतं, तर त्याला गरज नाही होती. परत जो कस्टमाइज डिझाईन दिली होती त्यामध्ये थोडासा डिझाईन ठेवला होता. तर मी पण पायपिंग बॅगला थोडं समोरून कापून त्याच्यामध्ये क्रीम भरून मी त्याच्यावरती डिझाईन टाकून देते. त्याच्याने केक थोडा भरला भरला दिसणार. मग आम्ही ह्या जो केक बनवत आहे ह्या आहे बार्बी डॉल केक. तर मग मी त्याचं जो कटिंग आहे तो प्रॉपर मी कटिंग प्रिंट केला आणि त्याला कटिंग केलं आणि त्याला मी ह्या केकवर सेट करेन. तर चला, तर ह्या केकचा जो समोरचा जो पार्ट आहे त्याला मी त्यावर ठेवणार. ही आहे आमची बार्बी डॉल. मी त्याला फ्रंटमध्ये समोर अशी लावणार आणि तिचा फ्रॉक पण मी रेडी केला आहे. तर तो फ्रॉक पण त्याच्यावर लावणार. आणि ह्या जो केक आहे तर याला थोडंसं गोल्डन शेड देवाचा होता. तर मी याच्यावर स्प्रिंकल एड केले गोल्डन कलरचे. माझ्याकडे मोठेवाले नाही होते, शॉर्टच होते, तर मी शॉर्टवाले छोटेवाले स्प्रिंकल एड केले आणि सिल्वर कलरचा डस्ट टाकला. त्याने केकचा खूप छान शाईन येते और केक खूप सुंदर दिसते. मग मी याच्यावर आमचा जो मेन होता तो क्राऊन ठेवला आणि नाव त्या पोरीचं नाव होतं, मुलीचं नाव होतं हिरण्या. तर मी तो व्हाईट फॉन्डेनवर गोल्डन कलरचं नाव एड केलं आणि त्याला आपल्या बेस प्लेटवर असं साईडला लावून दिलं. त्याच्याने केक खूपच छान दिसत होता. चला, तर सांगा ह्या केक आमचा रेडी झाला. तुम्हाला ह्या केक कसा वाटला? और माझी मराठीमध्ये मी बोलली तर मी मराठीत छान बोलते की हिंदीमध्ये, तर तुम्ही मला नक्की सांगा. मी स्प्रिंकल एड केले आणि आमचं ह्या क्राऊन लावला. तर ते कॉर्नरमध्ये लूज होत होतं तर मी थोडंसं फॉन्टेन साईडला लावला आणि याला व्हाईट मी थोडा हॅवी लुक दाखवायसाठी मी व्हाईट कलरचा फॉन्टेन डबल कटिंग करून लावली. ह्या आमच्या केकचा फायनल लुक. चला, तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओला.